महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील वरंध या गावामध्ये एका 84 वर्षीय वृद्ध इस्माला दगडानं मारल्याची घटना 11 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती। वसंत पांडुरंग धनावडे वय वर्षे 84 असं जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव असून नितीन दत्ताराम धनावडे वय 44 वर्ष असं दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। जखमी वसंत पांडुरंग धनावडे आणि आरोपी नितीन धनावडे हे दोघेही वरंध कुंभारकोंड येथील एकाच गावातील राहणारे असून बैलगाडी शर्यतीच्या जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे। सविस्तर माहिती अशी की जखमी वसंत धनावडे हे कुंभारकोंड येथून महाड पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या नंदिनी दूध डेअरी इथे दूध घालण्यासाठी जात असताना रस्त्यामध्येच दबा धरून बसलेला आरोपी नितीन धनावडे यानं प्रथम जखमी यांना शिवीगाळ करून हाताबुखीनं मारहाण करण्यास सुरुवात केली आहे। तसंच हातामध्ये दगड घेऊन वसंत धनावडे यांना चेहऱ्यावर शरीरानं दगडानं मारहाण केली आणि गंभीर दुखापत केली। आरोपी त्यानंतर तिथून पसार झाला। यानंतर जखमी वसंत धनावडे यांचा मुलगा योगेश धनावडे यांनी आपल्या वडिलांना प्रथम महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलं असता डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय इथे पाठवले। मात्र दगडाने लागल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे माणगाव येथील डॉक्टरांनी जखमी वसंत धनावडे यांना मुंबईतील जे रुग्णालय इथे अधिक उपचाराकरिता नेण्यास सांगितले। जखमी वसंत धनावडे यांच्यावर जे रुग्णालय इथे उपचार चालू असतानाच आरोपी मात्र मोकाट फिरत होता। आपल्या वडिलांना जबर मारहाण करून देखील आरोपी बिनधास्तपणे गावामध्ये फिरतो ही गोष्ट योगेश धनावडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला। प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन आपल्या चॅनलला बातमी प्रसारित केली। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला बातमी लागताच संपूर्ण बातमी तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली। जखमी वसंत धनावडे यांना जे हॉस्पिटल येथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जे हॉस्पिटल येथील पोलिसांचा अहवाल आज महाड एमआयडीसी पोलीस ठाणे इथे आल्यानंतर महाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ जखमी यांचा जबाब घेऊन मुलगा योगेश धनावडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला। आरोपी नितीन धनावडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115/2, 118, 351/2, 352 प्रमाणे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल मोहिते या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण, महाड, रायगड।